निरागस आहे, डोळ्यात स्वच्छता आणि मनात निरपेक्ष आनंद. तिचं हास्य म्हणजे वसंत ऋतूची फुलं उमलल्यासारखं. पण जर तिच्या निरागसतेचा गैरफायदा घेतला, तिच्या खेळण्यात विघ्न आणलं किंवा तिच्या पवित्रतेला धक्का दिला, तर तीच गोड मुलगी दुर्गेच्या रौद्र रूपात उभी राहते. ती स्वतःच्या कष्टाने उभी राहते. सकाळी घरातून निघते तेव्हा तिच्या डोळ्यात स्वप्न असतात आणि मनात कर्तव्य भावना. पण जर कोणी तिच्या मर्यादा ओलांडल्या, तिच्या सन्मानाला धक्का दिला, तर ती सौम्य आणि शांत मुलगी ज्वालामुखीसारखी प्रखर बनते. आई हे एका स्त्रीमधील सर्वात प्रेमळ रूप. तिच्या बाळासाठी तिचं हृदय अमर्याद मायेचं सागर असतं. पण जर या मातृत्वाला कोणी दुखावलं, निरपराध बाळावर अन्याय केला, तर ती माता भीषण सिंहवाहिनी दुर्गा बनते. तिचा क्रोध संवारक असतो. घर म्हणजे तिचं मंदिर. ती स्वयंपाकघरात अन्न देवतेसारखं शिजवते. प्रत्येक ताटात प्रेम भरते. पण जर तिच्या त्या त्यागाची कदर केली नाही, तिच्या मेहनतीला कमी लेखलं किंवा तिला अपमानित केलं, तर तीच गृहिणी कालीच्या रूपात प्रकट होते. स्त्रीचं प्रेम पवित्र आहे, पण तिचा क्रोध प्रलयासमान आहे.